नमस्कार सर्वांना। तर आज आपण पाहूया KYC न करता THR कशा पद्धतीने भरायचा आहे। तर आपण 2 मुलांचा THR भरून पाहूया। ज्या मुलांचा आधार स्वतःचं व्हेरीफाय केलेला आहे आणि ज्या मुलाचं आधार हे आई किंवा वडिलाचं किंवा गार्डियनचं व्हेरीफाय केलेलं आहे। तर सुरुवातीला आपण ज्या मुलाचं आधार हे स्वतःचं व्हेरीफाय झालेलं आहे अशा मुलाचा THR भरूया। त्यासाठी तुम्ही यादीतील मूल सिलेक्ट करा, त्यानंतर त्याच्या समोरील THR या पर्यायावरती जा। त्याच्यावरती गेल्यानंतर दिवसाची संख्या निवडा, त्यामध्ये मी 25 दिवस निवडते आहे। त्यानंतर पाकिट संख्या निवडा, यामध्ये 4 पाकिट संख्या मी निवडते आहे। त्यानंतर खालील पर्याय तो म्हणजे पडताळणी पद्धत, यामध्ये 2 पर्याय दिसत आहेत। पहिला पर्याय आहे चेहऱ्याचे प्रमाणीकरण आणि दुसरा पर्याय आहे प्रमाणीकरण न करता पुढे जा। तर सध्या आपण दुसऱ्या पर्यायावरती जाणार आहोत, तो म्हणजे प्रमाणीकरण न करता पुढे जा। याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला निळ्या कलरमध्ये पुढे जा हा पर्याय दिसत आहे, याच्यावरती जा। याच्यावरती गेल्यानंतर तुमचा या बालकाचा THR हा यशस्वीपणे वितरित झालेला आहे। तर हे पहा, इथं दाखवत आहे की THR हा यशस्वीरित्या वितरित झालेला आहे। तर आपण आता अशा बालकाचा THR भरूया ज्याचं आधार आपण पालकांचं म्हणजे आई किंवा वडिलाचं व्हेरीफाय केलेलं आहे। तर अशा मुलाचा आपण THR भरूया। THR या पर्यायावरती जा। तर पहा, अशा बालकाचा आपण THR भरत असताना अशा प्रकारे स्पेस तुम्हाला ओपन होत आहे। तर इथं काय म्हणत आहे, त्या बालकाची KYC केलेली नाही अद्याप। तर जर सध्या तुम्हाला KYC करायचे असेल तर पुढे जा या पर्यायावरती जा, व KYC न करता जर तुम्हाला THR वितरित करायचा असेल तर दुसरा पर्याय तो म्हणजे स्किप करा या पर्यायावरती जा। स्किप करा या पर्यायावरती गेल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर THR वितरणाचा फॉर्म ओपन होणार आहे। त्यानंतर चला दिवस सिलेक्ट करून घेऊया, 25 दिवस, आणि पाकिट संख्या 4 सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर मागील प्रमाणेच आपण प्रमाणित न करता पुढे जा या पर्यायावरती जाऊया। त्यानंतर पुढे जा या पर्यायावरती जाऊया। तर पहा, ज्या बालकाचं आधार स्वतःचं व्हेरीफाय नव्हतं अशाही बालकाचा आपण KYC न करता THR वितरण यशस्वीरित्या केलेला आहे। तर अशा प्रकारे सर्व बालकांचा THR आपल्याला वाटप करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।